कोपरगाव निवडणूक रंगतदार। प्रभाग क्रमांक 4 ब मधून आकाश बबनराव वाजे यांची दमदार उमेदवारी। कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये विशेषतः चुरस वाढताना दिसत आहे। या प्रभागातून आकाश बबनराव वाजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते विवेक भैया बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक रिंगणात उतरले आहेत। आकाश वाजे यांची निवडणूक निशाणी कब्बशी असून गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यातील सक्रिय सहभागामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क निर्माण झाला आहे। सर्वांच्या सुखदुःखात तत्परतेने धावून जाणारे, मदतीचा हात देणारे आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोन ठेवणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख प्रभागात पक्की झाली आहे। प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, व्यवस्था, मूलभूत नागरिक सुविधा या प्रमुख प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी मतदारांपुढे व्यक्त केला आहे। युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। माझा भाऊ आकाश बबनराव वाजे आणि आमच्या वहिनी रांजनाताई उदवंताई ह्या दोघं म्हणजे थोडं मागं जाऊन सांगतो मी, 15 वर्षापासून जे नगरसेवक इथे होते कुठलंही काम झालं नाही। अक्षरशः आम्ही जेव्हा त्या घरांमध्ये गेलो त्या लोकांची म्हणजे जे बोलण्याची भाषा, नगरसेवक आल्यानंतर काम नाही झाल्यानंतर लोकांची जी चिडचिड राहते त्याला सामोरे आम्ही सगळेच गेलो। पण ज्यावेळेस आमचं काम करण्याची पद्धत त्यांना समजली तर सगळ्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद आतापर्यंत खूप छान दिलेला आहे। हे तर गॅरंटेड आहे, आमची दोन्ही सीट आज निघून राहिली आणि कामाची पुढची एक निवडून आल्यानंतर कामाची जी राहील दोन्हीही उमेदवार खूप चांगल्या पद्धतीने काम करतील। 1-2 महिन्यानंतरच प्रत्येक जण आमच्या वार्डातला मनापासून आम्हाला आशीर्वाद देईन का बुवा जे कामचा 15 वर्षापासून नाही झालं ते तुम्ही करून दाखवलं। आम्हाला खूप काम आहे। आता मागे देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्याच्यानंतर त्यांनी आमच्या इथं ते 670 घरं अतिक्रमण मध्ये 2010-11 मध्ये गेले होते। त्यावेळेस त्यांना कुठेही जागा मिळेल नाही आणि ते रोडवर आजही राहत आहे। आता त्यांनाही त्या जागेवर त्यांना घर बांधून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, भाऊनी सांगितलं बदलले। आणि आमचं गाव कमीत कमी 65% अतिक्रमण मध्ये राहत आहे, त्यांना उतारे द्यायची पण आजकाल बावनकुळे साहेबांनी आश्वासन शब्दही देऊन गेलेले। त्याच्यामुळे तुमच्या मार्फत एवढं सांगता येईल आम्हाला दोघांना की बा आमच्या पॅनलला सगळ्या 30 उमेदवाराला आणि आमच्या नगराध्यक्ष साहेबांना निवडून द्या, जेणेकरून आमच्या गावाचा विकास होईल। जे गाव आमचं 10-15 वर्ष मागे गेलेले ते पुढे येऊन जाईल। भाऊ, आपल्या मागे युवकांचा खूप मोठा पाठिंबा आहे, तरुण मंडळी जी आहे सगळे आपल्या पाठीमागे आहे। तर युवकांसाठी आणि महिलांसाठी आपली विशेष काय योजना असतील, आपण त्यांच्यासाठी काय मानस आहे? आता युवकांसाठी पहिली गोष्ट अशी आहे की औद्योगिक वसाहत आमच्या भागात नव्हतं, औद्योगिक वसाहत नव्हतं तर इथं आमच्या भागात सावळीयार फाटा आणि शिर्डीच्या बॉर्डरवर आमचं औद्योगिक वसाहत झालं। खूप मोठ्या कंपन्या आलेल्या आहे। तर आमचं सगळे नेत्या लोकांनी एकत्र येऊन तिथले कमीत कमी आता तिथं 10-20 हजार लोक कामाला लागणार आहे। कमीत कमी सगळ्यांनी आमचे गावातले अर्धे लोक तरी तिथं कामाला घ्यावा। पुढे 2-3 ठिकाणी अजून MIDC होणार आहे, त्याच्यामध्ये आमच्या लोकांना प्राधान्य मिळावा। दुसरं गावामध्ये ही धूळ वगैरे आमच्या बायांच्या नेतृत्वाखाली आज निवडणूक चालू आहे। बायांनी खूप चांगल्या पद्धतीने जे काम आतापर्यंत गोरगरिबांना करत आलेले ते तुम्ही जर यूट्यूबला बघितलं बायांच्या चॅनलवर तर तुम्हाला त्यांच्या कामाची पद्धत खूप आवडेल बायांची। आणि युवकांसाठी भविष्यात जे आमच्या गावातले पुण्या, नाशिक, मुंबई इकडं जातात त्यांना कामधंदा किंवा कोणत्या कंपनीत जाऊन ते काम करतात, आमच्या MIDC किंवा येणाऱ्या काळामध्ये आमचं गाव प्रगतीत जाईल आणि आमचे नेते सगळे ते एकत्र येऊन चांगलं मोठं काम करतील। कारण आमच्या भयांचं काम चांगलं आहे सगळ्या विखे भयांचं, आणि त्यांनी पण योजना खूप आणलेल्या आहे। त्यांच्या चॅनलवर गेलं का तुम्हाला सगळ्या योजनेचा पाठपुरावा मिळून जाईल। बबन दादा देखील या ठिकाणी नगराध्यक्ष होते, अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून या कोपरगाव शहरात झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? माझे वडील 4.5 महिने नगराध्यक्ष होते, म्हणजे तो काळ आज पण लोक आम्हाला आठवण करून द्या। ज्यावेळेस मी फिरत होतो ना, घर टू घर फिरत होतो तर मला 200-400 लोक तर अडताना दिसले। त्याच्यात अशा कामाची पद्धत होती त्यांची।
त्यांनी सकाळी पहाटे उठून जे धूळ उठायची गावामध्ये त्यांनी पाणी मारलं, 6 वाजता उठून लोकांना गावाची स्वच्छता केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस नगरपालिकामध्ये किती चक्रा मारायला पाहिजे एका कामासाठी, त्यालाही काहीतरी लिमिट पाहिजे. त्यांनी खडाखड काम करून लोकांना पटापटा त्याच्याकडून बाहेर काढले. कारण कधी कधी अधिकारी कामं करते नाही, त्यांच्यावर वचक पाहिजे राहतो आणि त्यांचा वचक एकदम चांगला होता त्या काळात. आजही लोक नाव घेऊन सांगत्या कामाची पद्धत त्यांची खूप वेगळी होती. त्याच पद्धतीने आमचा आकाश म्हणा, आमच्या वहिनी म्हणा असं काम करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे आमच्या सगळ्यांचा, आमच्या टीमचा, की आता आपले 30 नगरसेवक आणि आपले नगराध्यक्ष साहेब निवडून द्या. त्याला कारण असे, काल बावनकुळे साहेबांनी म्हणजे खूप शब्द देऊन गेले आपल्या गावाला. आणि आपल्या गावाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आपलाच माणूस जो काम करीन आणि BJP म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, आमचे विकी भाया म्हणा, आपलाच पॅनल आला तर पुढं खूप चांगले काम होते ना आपल्या गावाचा विकास होईल. सगळ्यात पहिले मी आकाश बबनराव वाजे, मी प्रभाग 4 मधून बचे उमेदवार. माझी निशाणी कप-बशी आहे आणि अचे उमेदवार प्रभाग 4 मधून उदवंत संजना संजय यांची निशाणी कमळ आहे. आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संधान साहेब त्यांची निशाणी कमळ आहे. आपल्याला हक्काने प्रचंड मताने उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आपल्याला कामांसाठी आणि आपल्या परिवर्तनासाठी. त्याच्यामुळं सगळ्यांना आव्हान करतो 20 तारखेला सगळ्यांनी भरभरून म्हणजे जेवढे मतदानात सगळे बाहेर पडावं आणि मतदान वाया नका जाऊन देऊ. सगळ्यांनी मतदान करा आणि आपला मतदानाचा हक्क गाजवा ही मी सगळ्यांना नम्र विनंती करतो.